हवेत म्हणून शहाणी मोठी आली होती आपल्याला घाबरवायला, पण झालं काय? आपल्याची पंगा घेतल्यावर काय होतं? स्वतःच घाबरली आणि निघून गेली. मूर्ख. पण सुजित, आता ती हिम्मत नाही करणार परत इथे येण्याची. इतकी घाबरली होती ती. पण जाताना शाप देऊन गेली रे. अशी ना थोबडं व्हावीशी वाटत होती तिला. पण जाऊ दे बाबा, एक चॅप्टर संपला आपल्या आयुष्यातला खरंच. एक्झॅक्टली. बेबी आता चिल मार. मी चिलच मारतोय बेबी. तुझी आडी भरू? नाही, आज मूड नाहीये. डॅड. डॅडचा फोन आत्ता? बरं बघ काय म्हणतात. येस डॅड, बोला. सुजितराव, तुम्हाला बेसिक गोष्टी हँडल करता येत नाहीत? काय झालं डॅड? मी हे विचारायला फोन केलाय की तुम्ही तिकडे काय गोंधळ घातलाय? गोंधळ? कुठला गोंधळ डॅड? कसला गोंधळ आहे मला माहिती नाहीये. मणीचा मला फोन आला होता की तो उद्या सगळ्यांच्या समोर खूप मोठं सत्य आणणार आहे. आता ते सत्य काय आहे हे त्याला आणि तुम्हालाच ठाऊक. मला तर खात्री आहे तुम्ही काहीतरी मूर्खपणा केलेला असणार आहे आणि त्याच्या हाती काहीतरी मोठा पुरावा लागलेला असणार आहे. हे बघा, तुम्ही वेळीच हे सगळं निस्तरा, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसेल. हो येस डॅड, डोंट वरी. मूर्ख आहेत दोघंही. काय म्हणाले? आपण कुठला तरी गोंधळ घातलाय आणि मणी काहीतरी आपलं सत्य सगळ्यांसमोर, जे आपल्याला ठाऊक आहे. अशी कुठली गोष्ट आहे जी आपल्याला ठाऊक आहे आणि मणी? सत्य? कुठलं सत्य? सारिका. सारिका? आता मात्र हद्द झाली. हा, स्वतःचं खोटं लपवण्यासाठी स्वतःच्या पोटातल्या बाळाची खोटी शपथ घेणारी स्वार्थी आई मी पहिल्यांदा बघतीये. लाज कशी वाटत नाही ग तुला? आई खोटं बोलत नाहीये, ही सारिका खोटं बोलतीये. हिने काल आम्हाला सांगितलं होतं की या सगळ्यांमध्ये संचिता मॅडम आणि सुजित सरांचा हात आहे. स्वानंदी बास. तुला मला आणि सुजितला शिक्षा द्यायची असेल, आमची बदनामी करायची असेल, अगदी आमचं नाव जरी खराब करायचं असेल तरी आम्हाला सांग. आम्ही त्याचा आनंदाने स्वीकार करू. पण तुझ्या बाळाला का तू त्रास देतेस? अगं निष्पाप आहे ते. खोट्या शब्दात काय घेतेस? का हे सगळं कशासाठी? जन्माला यायच्या आधी तू हे सगळं करतेस, त्या बाळाला काही झालं तर काय होईल अगं? संचिता मॅडम प्लीज, तुम्ही माझ्या बाळाबद्दल तर बोलूच नका. तुम्ही त्याच्याबद्दल काय विचार करताय काय नाही ना हे चांगलंच माहितीये मला. मग तुला हेही माहित असेल, जी बाई बाळ पोटात असताना खोटं बोलते, खोटं वागते, तिचं मूल सुद्धा खोटारडं आणि फ्रॉडच जन्माला येतं. कारण खोटारडेपणाचे संस्कार ती मुलं आईच्या पोटात असताना शिकून आलेली असतात. संचिता, तोंड सांभाळून बोल. सुजित, तुझ्या बायकोला सांग. मणी, तू तुझ्या बायकोला समजा. काय चुकीचं बोलते ती? प्रत्येक वेळेला आमच्यावर खोटे आरोप करत असता. आणि आता तर डॅड, आमच्यावरचे खोटे आरोप खरे आहे ते सिद्ध करण्यासाठी ही बाई स्वतःच्या पोटातल्या बाळाची शपथ घेते, ती पण खोटी. मणी, तू समजाव तुझ्या बायकोला. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या बाळाची खोटी शपथ घेऊ नको म्हणून. ओके? अरे पण स्वानंदी खोटं बोलतच नाहीये, खोटं ही बोलतीये. हो का? मग बाळाला जर काही त्रास झाला ना तर प्रूव्ह होईल की तुझी स्वानंदीच खोटं बोलतीये. संचिता मॅडम बस.
एक शब्दही ऐक स्वानंदी म्हणे सर. काय काय होतंय? म्हणे हिला रूम मध्ये घेऊन जा. हो स्वानंदी चल. म्हणे सर ऐक. ठीक आहे ना, काही घाबरण्यासारखं नाहीये ना काही. आता तरी सगळं ओके आहे, पण मला वाटतं स्वानंदीने कसला तरी स्ट्रेस घेतला. प्लीज तिला स्ट्रेस येईल असं काही घरात घडू देऊ नका. हे असं सारखं होत राहिलं तर त्याने बाळाला धोका पोहोचू शकतो. प्लीज काळजी घ्या. मला सांगा नक्की काय झालं होतं? म्हणजे स्वानंदीला इतका स्ट्रेस कसा आला? नाही म्हणजे मला कारण कळलं तर स्ट्रेस किती सिव्हिअर होता हे कळेल आणि मला ट्रीटमेंट करणं सोपं जाईल. म्हणजे नाही, ऍक्च्युली घरगुती वाद होते, बाकी काही नाही. अच्छा. खरं तर म्हणजे शेवटच्या काही महिन्यांमध्ये घरात खूप आनंदी वातावरण असायला पाहिजे. वाद भांडण वगैरे असू नयेत घरात. स्वानंदी तू स्वतःला जप. फिजिकल बरोबर मेंटल आणि इमोशनल हेल्थ कडे पण लक्ष दे. मन प्रसन्न नसेल, स्ट्रेस असेल तर ह्या सगळ्याचा वाईट परिणाम बाळावर होईल. त्यामुळे काळजी घे. चल येते. बरं वाटतंय? आई सूप घेऊन येते तुमच्यासाठी. ते प्यायल्यानंतर आराम करा, झोप काढा मस्त. शालिनी, संचिता, बोलताना जरा तरी भान ठेवत जा. अरे विषय काय होता? कुठे नेलात तुम्ही? त्या स्वानंदीच्या बाळाबद्दल बोलायची काय गरज होती? उगाच त्याला मध्ये ओढलत तुम्ही. आणि म्हणून स्वानंदीला किती त्रास झाला त्याची काही गरज नव्हती. अरे डॉक्टर, स्वानंदीची तब्येत कशी आहे? ठीक आहे ना? हो ते ठीक आहे.